अस्सलाम अलैकुम नाज़रीन, नांदेड़ न्यूज में आपका इस्तकबाल है। चलिए जानते हैं आज की खबर। केंद्रीय शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान जी ने आज इस्तीफा देकर अपना बयान भी जारी किया है। उन्होंने कहा कि पहले दिन से मैंने नीट के मामले में जो भी चीजें सामने है उसकी मैंने जिम्मेदारी स्वीकृत की है और मैं कभी भी देश के हमारे जो नौजवान हैं गुमराह नहीं होने दूंगा। उनको पूरी भूमिका निश्चित ही रहेगी कि एग्जामिनेशन सिस्टम में जो ट्रांसपेरेंसी आनी चाहिए, पारदर्शिता आनी चाहिए, उसके लिए निश्चित तौर पर सरकार ने कदम उठाया। प्रधानमंत्री जी ने भी जो कानूनी कार्रवाई करने का संकेत दिया था वो भी कल कैबिनेट ने उसका फैसला करके सही तरीके से अपनी भूमिका को अमल में लाया है। इसलिए अभी 10 साल की सजा है, 10 करोड़ की उसमें फाइन लगाने का भी गवर्नमेंट ने ऐलान किया है और इम्प्रिजनमेंट का भी उसने ऐलान किया है। तो कई चीजें नए कानून के दायरे में अभी आने से ये निश्चित तौर पर दिखाई दे रहा है कि सरकार ने इस मामलों को गंभीरता से पहले ही लिया था, उसका अमल भी शुरू किया है और आज प्रधान जी के इस्तीफे से मामला काफी हद तक मैं समझता हूँ कि नॉर्मलाइज होने में फायदा होगा और जो लोगों की उम्मीदें थी फैसले सभी प्रधानमंत्री जी ने आज व्यक्त करके उसको अंतिम कानून के स्वरूप में उसको सामने आया। ये किसी के हार जीत का फैसला नहीं है, मैं समझता हूँ देश के हित में फैसले हो रहे। तिसरी गोष्ट, देशातील सध्याच्या परिस्थितीचा देश विघातक शक्तींनी गैरफायदा घेऊ नये, देशाची एकता अबाधित राहावी आणि भारताच्या एकाही विद्यार्थ्याचे भवितव्य आणि भविष्य कायदेशीर गुंतागुंत अडकू नये. म्हणून धर्मेंद्र प्रधान यांची ही भूमिका अतिशय योग्य आहे. ते संवेदनशीलता दाखवली आहे. स्वतः विद्यार्थ्यां चळवळीतून ते समोर आलेले आहेत. एक विद्यार्थी कार्यकर्ता ते केंद्रीय शिक्षण मंत्री असा त्यांचा प्रवास राहिलेला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्याबद्दल त्यांची कटिबद्धतेवर कोणतेही दुमत असण्याचं काही कारण नाही. दुसरीकडे देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत सार्वजनिक परीक्षा अनुचित साधनांचा प्रतिबंध अधिनियम 2024 अधिक कठोर करण्यासाठी दुरुस्ती विधेयकाला मंजुरी देण्यात आली. काल कॅबिनेटमध्ये नवीन कायदा पास झाला. 2 दिवसांपूर्वीच माननीय पंतप्रधानांनी पेपरफुट प्रकरणी अधिक कठोर निर्णय घेतले जातील असे सुतोवाच त्यांनीच प्राईम मिनिस्टरनी केले होते आणि त्यानुसार कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत दुरुस्ती विधेयक संमत करण्यात आले. त्याचबरोबर या दुरुस्ती विधेयकानुसार पेपरफुट, प्रश्नपत्रिका चोरी, परीक्षा प्रक्रियेत संघटित गैरकारभार किंवा तांत्रिक छेडछाड केल्यास 10 वर्षाचा कमाल कारावास, संबंधित व्यक्तींना 10 करोड रुपयाचा दंड, खटल्याची जलद सुनावणी करण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट आणि 3 महिन्याच्या आत निकाल अशा महत्त्वाच्या तरतुदीसुद्धा या सुधारित कायद्यामध्ये आता अंतर्भूत करण्यात आलेल्या आहेत. दुरुस्ती विधेयक आता हाऊसमध्ये संसदेमध्ये मांडले जाणार असून त्यास मंजुरी मिळाल्यानंतर या तरतुदी लागू होणार आहे. पेपरफुट आणि परीक्षामध्ये गैरप्रकार रोखण्यासाठी मोदी सरकारने अतिशय कठोर अशी पावले उचललेली आहेत. या प्रकरणामध्ये कठोर कारवाईचा शब्द केंद्र सरकारने दिला होता आणि त्या शब्दांचे पालन केलेले आहे. म्हणजे मोदी साहेबांनी याच्या अगोदर 2-3 वेळा ट्विट केलं, एकदा व्हिडिओही त्यांचा प्रकाशित झाला. सर्वत्र त्यांनी कठोर कारवाई करण्याचे संकेत त्यांनी वेळोवेळी दिले होते आणि त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी हा या सगळ्या गोष्टींमध्ये दिसून आलेली आहे. त्यामुळे शब्दाचं पालन त्यांनी केलेलं आहे आणि या विषयावर संसदेत चर्चा करण्याची सरकारची पहिल्यापासूनच तयारी होती. म्हणजे केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरण रिजिजू यांनी सुद्धा सभागृहामध्ये पहिल्या दिवसामध्ये सांगितलं की सरकार या नीट प्रकरणामध्ये चर्चा करायला तयार आहे. गेला पूर्ण आठवडा म्हणजे संसद गेल्या सोमवारी सुरू झाली, सोमवार ते शुक्रवार या 4 दिवसामध्ये संसदेमध्ये गदारोळ होत राहिला. विरोधकांनी सरकारच्या कुठल्याही आव्हानाला किंवा विनंतीला न स्वीकारता, चर्चेची तयारी न करता आंदोलन हे चालू ठेवलं आणि वेगवेगळ्या पद्धतीने सभागृह कसं डिस्टर्ब करता हा प्रयत्न झालेला आहे.
तर हा विषय विरोधाला विरोध नाही आहे, तर विद्यार्थ्यांचा भवितव्याचा हा प्रश्न आहे, भविष्याचा प्रश्न आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टीची पार्श्वभूमी ही आपल्यासमोर आलेलीच आहे. सद्यस्थिती जी आजची आहे ती फक्त आपल्यासमोर या निमित्ताने आपण या स्टेटमेंट जे त्यांनी धर्मेंद्र प्रधान साहेबांनी जे दिलं आहे त्याचा थोडक्यात उल्लेख मी या ठिकाणी केलेला आहे. मला एवढंच या निमित्ताने सांगायचं आहे की प्रधान साहेबांचं स्टेटमेंट आणि त्याच्यानंतर त्याच्या अगोदर पंतप्रधानांनी केंद्रीय मंत्रिमंडळात घेतलेले कालचे निर्णय, वेळोवेळी याच्या संदर्भात घेतलेली सरकारची भूमिका म्हटलं एक चांगली गोष्ट झाली की डेडलॉक संपलेला आहे. म्हणजे गेल्या 8 दिवसापासून आणि त्याच्या अगोदरपासून जी आंदोलनं किंवा नीट प्रकरणातून जे मध्यंतरीच्या काळात ज्या परिस्थिती उद्भवली, हा एक देशामध्ये डेडलॉक निर्माण झाला होता. चर्चा होत नव्हती. सरकारने भूमिका स्पष्ट करत असताना समोरून सुद्धा त्याच्या बाबतीमध्ये वेगवेगळी मागणी आणि मतं प्रदर्शित केली जात होती, हे वास्तव आहे. पण आता एक त्यातून निष्पन्न हे झालं की आज धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा विरोधी पक्षाची प्रमुख मागणी होती. त्यामुळे तो विषय आता संपलेला आहे. बहुतांश मागण्या ह्या मान्य झाल्यामुळे आणि संसदेमध्ये आता दुरुस्ती विधेयक आता सोमवार सादर होईलच. आणि त्यानंतर मला वाटतं की परीक्षेच्या एकंदरीत सिस्टममुळे, कारण प्रश्न सर्वत्र एवढी चर्चा होती की हे सिस्टम फेलियर आहे, की मोना लोकांचा सिस्टमवर विश्वास राहिलेला नाही, असंच वारंवार वक्तव्य अनेक विरोधी पक्षातून आणि तरुणांच्या माध्यमातून समोर येत होतं. तर मला वाटतं की हा डेडलॉक आता निश्चितच ही पावलं उचलल्या गेल्यामुळे तुटलेला आहे आणि त्यातून मार्ग स्पष्टपणे आता आपल्यासमोर दिसतो आहे. त्यामुळे आजच्या ह्या निर्णयाचा निश्चितच आगामी काळात सदृश्य आणि चांगले परिणाम पाहायला मिळतील आणि देशाची जी एकंदरीत आपली जी सिस्टम आहे त्याच्यात सुधारणा होऊन अधिक पारदर्शकता, अधिक गुणवत्तेला वाव निश्चित आहेच आणि पुढेही मिळत राहील. आणि यातच हस्तक्षेप कोणी करत असेल त्यावर कारवाई करणे इतपत कायदेशीर तरतुदी आता उपलब्ध अतिशय स्पष्टपणे झाल्या. शिक्षाही त्याच्यामध्ये तरतूद केलेली आहे, फायनान्शियल शिक्षा आहे आणि कारावाससुद्धा आहे. त्यामुळे हा प्रश्न आता बऱ्याच अंशी मार्गी लागलेला आहे. संसदेमध्ये चर्चा झाल्यानंतर त्यात अनेक पैलू जे पुढे अपेक्षित आहेत ते येतीलच. त्यात अधिक स्पष्टता उत्तर जे येईल संबंधित मंत्र्याचं त्यामध्ये स्पष्ट होईल. विषय संपलेला आहे त्याच्यामुळे आता त्याच्यावर काय आपल्याला भाष्य करायची गरज नाही आहे. जे झालं तो विषय क्लोज चॅप्टर नव्हता. त्यामुळे त्याच्यात उशीर झाला का लवकर झाला का व्हायला पाहिजे का न व्हायला पाहिजे याच्यावर मी काही याच्यात जाणार नाही. हा डेडलॉक जो आहे तो संपलेला आहे, हा त्याची महत्त्वपूर्ण अचिव्हमेंट आहे. सर, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला आहे. तुम्हाला जर ते शिक्षण मंत्री पद म्हणजे मिळालं तर आवडेल का? राहू द्या ना, बरं चालेल. चर्चा आहे सर, त्यामुळे चांगली चर्चा आहे. बोला. तयारी कमी दिसते आज काय. नाही, डेडलॉक मुळे हा विषय मार्गी लागला, हा त्याचा एक जमती बाजू आहे ना. गेल्या अनेक दिवसापासून हा विषय सातत्याने चर्चेमध्ये, आंदोलन इथे दिल्लीमध्ये झालेली सगळी पोलीस आणि तरुणांमध्ये जो काही संघर्ष झाला, सरकारमधली वेगवेगळ्या पद्धतीची वक्तव्य आणि सगळ्या गोष्टी ज्या होत्या. आता तरी म्हणून धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याचे जंतर मंतरच्या आंदोलनाला देण्यात विरोधी पक्षाची मागणी करते. विरोधी पक्षाची मागणीला श्रेय देणार जंतर मंतरच्या आंदोलनात श्रेय कुणाला? धर्मेंद्र नाही, प्रधान श्रेयाचा प्रश्नच नाही. मला वाटतं ह्याच्यामध्ये कोणाचं श्रेय किंवा हे क्रेडिटचा विषय नाही आहे, सरकारकडून नाही, दोन्हीकडून नाही आहे. हा मी सांगितलं ना, हा विषय एक गंभीर डेडलॉक निर्माण झाला होता, मार्ग दिसत नव्हता, हे संपणार कधी असं अनेकांना वाटत होतं. आणि त्यामुळे विषय आता बराचसा मार्गी लागला आहे. मागण्या मान्य झाल्या, राजीनामा झाला, मेजर विषय संपलेत, कायदा दुरुस्ती झाली. त्यामुळे मला वाटतं की सगळ्या विषयाला आता एक निश्चित स्वरूप आलेलं आहे. सर, जो लाठीचार्ज झाला दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांना, ते चुकीचंच वाटतं. चौकशी होईल ना, आता ते चौकशी होणार. जर मला म्हणून सोमवार चर्चेमध्ये
विरोधकांकडून मागणी होणार असेल बऱ्याच गोष्टींच्या सरकारची तयारी आहे, त्यावेळेस सरकार भूमिका स्पष्टच करेल त्यावर. सीजेपीकडे कसं पाहता येईल? राजीनामासाठी त्यांनी भाग पाडले धर्मेंद्र. नाही, मला त्याच्यावर काही बोलायचं नाही आहे. त्याच्यामध्ये अनेक लोकांचा प्रयत्न झाला, अनेक राजकीय पक्षही उतरले होते, CJPनेही त्यांनी भूमिका घेतली होती. त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीने ह्याच्यावर रिॲक्शन्स आलेच होते. सर, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आपण होतात, त्यानंतर डेप्युटी सावंतसाहेब राज्यमंत्री होते. हे जे गॅप जो पडलेला आहे मंत्रीपद नांदेडला का भेटत नाही, याबद्दल काय म्हणतो? नांदेडच्या विकासात्मक कामामध्ये गॅप असा पडलेलाच नाहीये. मंत्रिपद नांदेडला मंत्रिपद मिळावं असं वाटणं काही चुकीचं नाही. आणि मी पण जाहीरपणे बोललो की नांदेडला मंत्रिपद दिलं तर आम्हाला आनंदच होईल. शेवटी हा मुख्यमंत्र्यांचा किंवा प्रधानमंत्र्यांचा प्रेरोगेटिव्ह आहे, त्यांचा अधिकाराचा विषय आहे की त्यांनी काय करावं. परंतु नांदेडचं आजही सावेसाहेब आमचे पालकमंत्री आहेत, त्याचं लक्ष आहे नांदेड आहे. लक्ष पण सर भेटत नाहीत ना, उपलब्ध होत नाही. त्यांना पत्र जर द्यायचं असेल तर बरेच गॅप्स आहेत. तर आम्हाला हे म्हणायचं मी त्यांच्या कानावर घालतो असं तुमच्या सगळ्या जागा 12पैकी 12 जागा विरोधक खूप आव्हान केले. चालत. इलेक्शन म्हणजे आव्हान असतात ना. कुठलं इलेक्शन नेहमीच म्हणतो, कुठल्याही निवडणुकीला मी साधं सोपं असं मी समजत नाही. निवडणुकीला पूर्ण युद्धाची तयारी करूनच आम्ही उतरतो. आणि त्यामुळे कोणाचा दिल्लीचे अनेक निरोप येत राहतात. कुठला निरोप तुम्हाला अपेक्षित आहे मला सांगा. मला अनेक रोज आमच्या मोबाईल वाजता सर्वच खासदार नसतं, मिटिंगचे बैठकीचे. सर, एकीकडे पाहायला गेलं तर राजकीय विरोधक म्हणून चिखलीकर होते, आता एका गाडीमधून प्रवास होतोय सर. नाही, तुम्हाला मी सांगतो ना, कदाचित तुमचा गैरसमज आहे. म्हणजे तुम्हाला प्रश्न काही माहीत नाही काय तुम्हाला विचारायचे, कोणाला विचारतो तुम्ही. परंतु आम्ही ही एक असं आहे की राजकीय हा काही सहकार क्षेत्र जे आहे ते कुठलं मी पॉलिटिकल त्याला लढाई मानत नाही. जिल्ह्यात एक महत्त्वाची संस्था आहे आणि त्या संस्थेमध्ये अनेक लोकांचे शेवटी सभासद आहेत, सोसायटीज आहेत, पतसंस्था आहेत, हे सर्व त्याच्यावर सभासद आहेत, मतदार आहेत. आणि त्यामुळे प्रत्येकाच्या आपापल्या क्षेत्रामध्ये ठराव आहेत, सदस्य आहेत, समर्थक आहेत. त्यामुळे म्हटलं या फार छोटी निवडणूक आहे, फार मोठी निवडणूक नाही आहे. याच्यावर काय राज्याच्या राजकारणावर परिणाम करणारी किंवा राज्याचे देश असा काही विषय नाही. फार जिल्ह्यापुरती असलेली छोटी निवडणूक आहे. या निवडणुकीमध्ये असा वेळ घालवण्यापेक्षा संबंधित जी काही राजकीय पक्षाचे प्रतिनिधी आहेत तर सगळ्याशी चर्चा केली आहे. आणि आम्ही म्हणलो हे पक्षविरहित अशा प्रकारच्या संस्थेमध्ये डायलॉग असला पाहिजे, एक चर्चा झाली पाहिजे, डायलॉग असला पाहिजे. आणि त्या डायलॉगला मी स्वतः सुरू केलं. म्हटलं चर्चा करायला मी तयार आहे. आणि डायलॉग झाला बरेचसे प्रश्न सुटतात ना, कसा प्रश्न कशामध्ये आहे. त्यामुळे प्रश्न मार्गी लागले, 11 जागा बिनविरोध आला, हे त्याचं लक्षण आहे ना. डायलॉग झाला म्हणून झालं. सर, बिनविरोध होण्यासाठी आपण पुढाकार घेतला, पण आपल्यात म्हणजे होकार असेल. आम्हाला सवय आहे ना, आम्हाला ते आवडतं. आम्हाला आमची कशी असते, आर्मी कशी पाहिजे की नेहमी सदैव ट्रेंड पाहिजे, कुठल्याही प्रसंगाला तयारच पाहिजे. त्यामुळे आम्हाला सवय आहे, चालत राहते. काही पण मुलं इलेक्शन लागलं नाही तरच आम्हाला आश्चर्य वाटतं काय लागलं. मराठवाड्यात भाजपचा लोकसभेचा एकही खासदार नाही आणि शिंदे सेनेचे खासदार एकूण 4 वर गेले. आता हे महाराष्ट्रात असो की मराठवाड्यात भाजपला आपलं लोकसभेत वाढवावं लागतं. नाही, माझं व्यक्तिगत मत तसंच आहे की भाजपला मराठवाड्यामध्ये अधिक लक्ष संघटनात्मक दृष्ट्या आणि अन्य पॉलिटिकल मिशनमध्ये हे अधिक बळ देण्याची गरज आहे. आणि मराठवाड्यामध्ये 8ही जागा आज आमच्याकडे, एकही जागा मराठवाड्यात भाजपची नाही आहे संसदेमध्ये, ही गोष्ट खरी आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये भाजपची जागा अधिक वाढवायची आम्हा सर्व सहकारी मित्रांचा आमचा प्रयत्न राहणार आहे. आणि त्या अनुषंगाने जे राजकीय निर्णय घेण्याची गरज आहे ते निश्चित घेण्यासंदर्भात आम्ही पक्षश्रेष्ठींना बोलणार आहोत की मराठवाड्यामध्ये BJPची संख्या वाढली पाहिजे. आणि त्या अनुषंगाने आमचा प्रयत्न निश्चित राहणार आहे. शेतकऱ्याकडून पीक विमाचे फॉर्म भरून घेताना स्वयं घोषणापत्र घेऊन घेतलं जाते की कृषी कर्ज घेतलं नाही असं. मग ते काय कोण घेते, जेव्हा फॉर्म भरून घ्यायला कोण घेते ते सुई लावायला वगैरे मला माहिती घ्यायला पाहिजे, मला कल्पना नाही काय केलं.
माहिती घेतली. शहरामध्ये दोन महत्वाचे प्रश्न आहेत. नांदेड शहरामध्ये सर लाईटमुळे नागरिक त्रासग्रस्त एक दोन मिनिटं बसा. हा प्लीज सर. नांदेडची लाईटमुळे सर इतके लोक त्रस्त झालेले आहेत. आपण ही सूचना दिल्या काही अधिकारी विजेच्या संदर्भामध्ये नांदेडच्या शासकीय बैठकीमध्ये मी आणि अन्य आमदारांनी सुद्धा खूप तीव्र भूमिका मांडलेली आहे. आमदार राजेश पवार असतील, मी असेल, बालाजीराव कल्याणकर असतील, राठोड असतील, खासदार असतील, गोपछडे असतील, आम्ही सर्वांनी मिळून नांदेड जिल्ह्यातील वीज वितरण संदर्भामध्ये खूप तीव्र भावना व्यक्त केल्या. लोकांच्याच भावना अर्थात त्या आहेत, त्या व्यक्त केल्या आणि त्याचबरोबर सुधारणा काय केल्या पाहिजेत याही सूचना दिलेल्या आहेत. आम्ही वाट पाहत आहोत की याच्यामध्ये सुधारणा होतील आणि त्यातून काही निष्पन्न होईल अशी आमची अपेक्षा आहे.